नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. भूमिका नववधू या कथेच्या 18व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अभिजित आणि भूमिका या दोघांच्या नात्यातील जवळकी वाढली असली तरी करणच्या वागण्याने अभिजितची घालमेल देखील वाढलेली आहे. चला तर मग ऐकूया आजचा हा भावनिक भाग. घ्या. भूमिकाने चहाचा कप पुढे केला. अभिजित आपल्या विचारातून बाहेर आला. त्याने कप हातात घेतला. करण ते सर्व बोलून गेला होता ते त्याच्या मनात घोळत होते, पण भूमिकाकडे बघून त्याच्या ओठावर आपोआपच हसू आलं. ती दुसरा कप घेऊन त्याच्यासमोर थोड्या अंतरावर बसली. गाडी घेतली का? तुमची ही गाडी खराब झाली आहे. त्यांना नको असेल तर तुम्हीच ठेवा वापरण्यासाठी. अरे नाही, अनुजशी बोललो होतो, तो जाऊन बघून घेईल. तो घेऊन जाईल. त्याला येण्या जाण्यासाठी त्रास होतो. कधीपासून बोलत होता. लग्न आणि जमिनीच्या व्यवहारामुळे जमलं नाही. अभिजितने चहाचा घोट घेत सांगितले. ते ऐकून ती त्याच्याकडे बघू लागली. तिला त्याची काळजी होती. सगळे म्हणायचे की तो आपली बहीण काव्याला जास्त मानतो, पण करणसाठी त्याचं प्रेम वेगळं होतं. भूमिकाने चहाचा कप ओठांना लावला आणि त्याच्याकडे पाहू लागली. तो असाच काही बोलत असतो. कधी कधी त्याचं डोकं फिरतं. 2-4 कानशिला लागल्या की आपोआपच अक्कल येईल. अभिजितचं बोलणं ऐकून तिने मान हलवली. या माणसाला समजण्यात काही अर्थ नव्हता. तिने चहाचा घोट घेत म्हटलं, मारून कुठून नाही तर नीट बोलून प्रश्न सुटतात. तुम्ही तरी कुठे कमी आहात? सतत जर त्याला मारत झोडत राहिलं तर काय होईल? त्याला सवयच आहे. आत्ता जास्त डोकं फिरलंय त्याचं. अभिजितचं उत्तर ऐकून तिने मनात विचार केला, या भावांमध्ये बोलायला काही अर्थ नाही. करण गाडी चालवत वारंवार दादाच्या बोलण्याचा विचार करत होता. दादाने त्याच्यासाठी गाडीची सोय केली होती हा विचार करूनच त्याला आनंद होत होता. तो कधीपासून सांगत होता, पण जसे दादाकडे पैसे आले त्याने सर्वात आधी हाच विचार केला. आता नको म्हणले, पण ऐकतील थोडीच. त्याने तोंड वेडेवाकडे केले आणि दुसऱ्या क्षणी विचार केला, दादा घेऊन देईल हे माहीत आहे होतंच. तो कधी करणच्या वाईट गाडीसमोर स्वतः नवीन गाडी ठेवणार नाही. आता त्याला समाधान वाटलं, पण सोबतच सकाळी बोललेली अनेक गोष्टीच्या पश्चातापही होऊ लागला. मला तरी काय गरज होती हे सगळं बोलायची? आता जेव्हा पण बोलतील आधी 2 कानशिला लावतील आणि मग काही बोलतील. भूमिका चहाचे कप उचलण्यासाठी खाली झुकली. तितक्यात अभिजितची बोटं तिच्या कमरेवर गेली. तिने आपले डोळे मोठे केले. त्याला डोळे वटारून दाखवले तर तो हसला. काय, जास्त शहाणे बनू नका. आता आई आल्या की लगेच मागे व्हाल. अच्छा, नाही बाजूला होत. अभिजितचं बोलणं ऐकून तिने डोळे बारीक केले. तुमचे तर रंगच बदललेत देशपांडे साहेब. अभिजित हसला. मग तू पण बदललीस रंग? हे सांग. ते कपडे सगळे कपाटात सजवून ठेवण्यासाठी आणले होते का? भूमिकाने आपले ओठ हळू चावळले. ती आतापर्यंत विचार करत होती. जेव्हापासून इथे आली होती तिने साडीशिवाय दुसरं काही घातलं नव्हतं. मतीबाई यांना कदाचित आवडणार नाही याच विचारात ती अडकलेली होती. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून तो म्हणाला, काय झालं? असं काय बोललो मी ज्यामुळे तू एकदम शांत झालीस? ते मी घातले नाही. आईंना आवडेल की नाही हे माहीत नाही. आई तर नाही घालत, तो म्हणाला. ज्यावर भूमिकाने त्याला रागाने पाहिले. मग तो बोलला, तुला घालायचे आहेत ना, मग तू घाल. त्यांना काय त्रास होणार? आणि काही म्हणल्यास तर सांगून दे की मी आणले होते. विचार करून घ्या, मग म्हणतील जास्त बायकोचा विचार करूनच बोलतो मी. न विचारता बोलायची सवय तुला आहे. अभिजितने चिडवण्याच्या सुरात म्हटलं. ती त्याला चिडवण्याचा प्रयत्न करत होती, पण आपला प्रयत्न यशस्वी न झाल्याने तिने तोंड मोडले. अभिजितकडे बघत ती म्हणाली, मी न विचारता बोलले? हो बोलतेस तर, पण चांगलं वाटतं असंच. अभिजितने हसत म्हटलं. ते ऐकून भूमिका लाजून गेली. राग आणि नाराजी आपोआपच विरघळून गेली होती. अभिजितने हळूच तिच्या कमरेला स्पर्श करत म्हटलं, आता नाश्ता वाढणार आहे का? मला जायचंय. तोंड वेडे वाकडे करत त्याला घुरत ती वळाली. पण आता दोघांच्याही ओठावर हसू होतं. अभिजितही जणू निघून गेला होता आणि त्याच्या मनात करणचं बोलणं चाललं होतं. तो असा कधीच बोलत नव्हता. असं नाही की त्याने त्याला पहिल्यांदाच मारलं होतं. काय माहिती त्याच्या डोक्यात काय चाललं होतं. त्याने अनुजकडून सर्व बोलणं करून घेतलं होतं. बऱ्याच वेळा जेव्हा करण म्हणायचा की त्याला माहीत नाही, त्याला समजत नाही, तेव्हा अनुजला त्याच्याबद्दल एक वेगळीच सहानुभूती वाटायची. असं नाही की करणचं ज्ञान खूप कमी होतं, फक्त त्याने स्वतःला कामात इतकं गुंतवून घेतलं होतं की इतर कशासाठी स्वतःला वेळ दिला नव्हता. करण जेव्हा घरी आला तेव्हा अनुज आधीपासूनच तिथे होता. अभिजितही होता. भावाला बघून करण काही बोलला नाही. अनुजला नमस्कार केला. आज अनुजने कामाबद्दल विचारलं. अजून छान आहे. चल बघ ही गाडी कशी वाटतीये? आत्ताच्या हिशोबाने तर मला योग्य वाटली. अनुजने फोन दाखवला, ज्यावर करण म्हणाला, दादा मला नाही घ्यायची आता.
सुमतीबाईंनी आणि भूमिकाने एकमेकीकडे पाहिलं. अभिजित म्हणाला, 2 कान शिला लावीन तर सर्व डोकं ठिकाण्यावर येईल. मला हे सगळं समजत नाही म्हणून अनुजला सांगितलंय. बघ आणि जाऊन घेऊन ये. शोरूममध्ये बोलणं झालंय. तुझ्या एवढी नाही पण थोडीफार इज्जत आमच्या कामाची पण आहे. सुमतीबाईंनी डोळे मिटले. त्यांना नेहमीच अभिजितसाठी वाईट वाटायचं. आज तो जे बोलला ते कदाचित पहिल्यांदाच बोलला असेल. करणला खूप शरम वाटली. मला नाही घ्यायची आणि बोलणं केलंच आणि तुम्ही तर आहे मी हळूहळू तुम्हाला पैसे देऊन टाकील, त्याने आपली लाज घालवण्यासाठी म्हटलं. अभिजित जो खिशातून पैसे काढून मोजू लागला होता त्याचे हात थांबले. भावाचं बोलणं ऐकून त्याच्या ओठावर हसू आलं. तो त्याला पैसे देईल. तो मनमोकळेपणाने हसला. कदाचित खरंच आता त्याचा भाव मोठा झाला होता. त्याच्या पैशाच्या बाबतीत माझं तुझं पहिल्यांदाच आलं होतं. पैसे मोजून तो अनुजला म्हणाला, बघून घे जे योग्य वाटेल ते, आणि जर काही कमी जास्त पडले तर हप्ता वाढून दे. त्याने भावाचं बोलणं ऐकूनही पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. करणच्या भुवया वर झाल्या. हप्ता मी देऊन टाकेल तुम्हाला. त्याने असं म्हणताच अनुजने त्याच्याकडे पाहिलं. सुमतीबाईंनी डोक्याला हात लावला तर भूमिका सतत अभिजितकडे पाहत होती. तो आता म्हणाला, खूप कमवायला लागला आहेस तर ठेव, कामा येतील. अजून खूप आयुष्य पडलंय. हो मग नंतर मला ऐकवशील. तोंड वेडेवाकडे करत तो हळूच बोलला होता, पण सगळेच त्याचं बोलणं ऐकू शकले होते. त्याच्या दादाच्या काही गोष्टी त्याला इतक्या वाईट वाटल्या होत्या की त्याचं वर्तनच पूर्ण बदलून गेलं होतं. अभिजित फिक्कट हसला. त्याला उत्तर न देता अनुजकडे बघून म्हणाला, तू सगळं जाणतोस, समजतोस, चांगलंच करशील. तरीही लक्ष ठेव, हे वारंवार असं होत नाही. चांगलीच घे. यात काय समजायचं ना समजायचं, तू पण चल सोबत. अनुजने लगेचच उत्तर दिलं होतं. त्याने अभिजितचा संघर्ष खूप जवळून पाहिला होता. मुलाचं बोलणं सुमतीबाईंना खूप वाईट वाटलं. काश त्यालाही चांगलं आयुष्य मिळू शकलं असतं. भूमिका नवऱ्याकडे बघत राहिली. जेव्हा ती तिथे आली तेव्हा ती स्वतः त्याला जज करायची की आयुष्यात काही करू शकला नाही, पण आता जेव्हा त्याला समजून घेऊ लागली होती तेव्हा करणचं बोलणं ऐकून तिला वाईट वाटलं. करणचं तोंड वेडवाकडं झालं होतं. एकीकडे नवीन गाडीचा आनंद होता तर दुसरीकडे भावाला इतकं बोलायचा पश्चाताप. मग तो अनुजसोबत निघून गेला. त्याला आता थेट रात्रीच यायचं होतं, पण करणचं बोलणं मनात घोळत होतं. काय त्याला मारणं इतकं वाईट लागलं होतं? त्याने तर कधीच काही ऐकवलं नव्हतं. तो काय पहिल्यांदाच त्याच्यासाठी काही घेत होता? त्याच्या शिक्षणापासून ते गरजेच्या वस्तू, कपडे, खाणं पिणं सगळं तर त्यानेच केलं होतं. तेही असं की त्यांना बापाची ती उणीव भासू दिली नाही जी त्याने आयुष्यभर अनुभवली होती. बापाचं असणं हे डोक्यावरच्या छतासारखं असतं, पण त्याने लहान वयातच स्वतःला पुढे केलं होतं. डोक्यावर छत नसताना राहणं कसं असतं हे त्याला माहीत होतं. त्याच्या खांद्यावर बापाचा हात असता तर तोही काही करू शकला असता. आज त्याची ही परिस्थिती कदाचित नसती. एका बापाचं बेजबाबदार असणं त्याच्या आईच्या आयुष्यातील रंग हिरावून घेऊन गेलं होतं. त्याने आईला इतरांच्या घरी काम करताना पाहिलं होतं. ती एक एक पैसे जोडून घर चालवायची. त्यावरही दारूची तलफ उठली आणि पैसे नसले की बाप मारहाण करायचा. एक माणूस जबाबदार असणं, विशेषतः पैसे कमवायच्या बाबतीत जबाबदार असणं किती गरजेचं असतं हे त्याला लहान वयातच समजलं होतं. आयुष्यातून मिळालेला धडा नेहमी आठवणीत राहतो. त्यालाही आठवत होता. आपलं परक कधी विचार केला त्याने कधी विचार केला की हे दोघे भाऊ बहीण त्याच्यासाठी ओझं आहेत? तो तर त्यांना आपलं समजायचा. त्याच्यासाठी काही करणं त्याला आपलं कर्तव्य वाटायचं. आणि आज तो भाऊ म्हणत होता की तो त्याला पैसे देईल. जो त्यापेक्षा 7-8 वर्षांनी लहान होता तो त्याला स्वतःसाठी गाडी घेण्याचे पैसे देणार होता. अभिजितचे ओठ हसले. तो हलकासा हसला आणि ओलावलेल्या डोळे पुसले. तो स्वतःशीच म्हणाला, मला पैसे देणार, भागीदार बनणारा आता. लहान भावाला त्याने आपला भागीदार कधीच मानलं नव्हतं. अनुजसोबत करणने गाडी फायनल केली, ज्यावर बसून येताना त्याच्या चेहऱ्यावर लहान मुलासारखा आनंद होता. घरी येताच तो आईला वहिनीला गाडी दाखवू लागला आणि खूप खुश होऊन दाखवत होता. त्याचा आनंद पाहून त्या दोघी हसल्या. अनुजने सर्वांचा निरोप घेतला आणि तो तिथून निघून गेला. करण खुश होता. आता आमची नवीन गाडी आली. मला माहीत होतं दादा घेऊन देईल. त्याचं बोलणं ऐकून भूमिका हसली. दोघे भाऊ
अनोखे होते. एकमेकांना ओळखत होते, पण एकमेकांसमोर दोघांचाही अहंकारपणा कमी व्हायची शक्यता नव्हती. तिने लहान मुलासारख्या खुश होणाऱ्या धीराकडे बघून मनात म्हटलं, आई बरोबर म्हणतात, बुद्धी नाहीये यांच्यात, अगदी लहान मुलं आहेत. मी दादाला दाखवून येऊ? करणने एकदमच विचारलं. मग जसं काही आठवलं तसं शांत झाला. सुमतीबाई हसत उत्तर दिलं, जा दाखवून ये. नाही, मला अभ्यास करायचा आहे, उशीर होतोय. तो आपल्या खोलीकडे निघून गेला. सुमतीबाईच्या चेहऱ्यावर उदासपणा आला. ते पाहून भूमिका म्हणाली, आई तुम्ही या दोघांमुळे त्रास करून घेऊ नका. या दोघांचं असंच चालत राहील. काय करू बाळा, काही समजत नाही मला. सुमतीबाईची काळजी अजूनही कमी होण्याचं नाव घेत नव्हती. अभिजितला आज खूप थकवा जाणवत होता. तो घरी जाण्यासाठी निघाला. जशी त्याने आपल्या घराबाहेर गाडी लावली, त्याची नजर नवी गाडीवर पडली. तो मान झटकत म्हणाला, एक तर आजकालची आवड. मग त्याने सुटकेचा श्वास सोडला. कधीपासून तो त्याला गाडी घेऊन देण्यासाठी बेचैन होता हे त्यालाच माहीत होतं. तो घरात आला. या वेळेपर्यंत सामान्य सगळे झोपलेले असतात. तो आपल्या खोलीकडे वाढला. करणच्या खोलीची लाईट चालू होती. त्याने हळूच आत डोकावून पाहिलं तर तो स्टडी टेबलवरच मान ठेवून झोपला होता. आता नोकरी करायला लागला होता, त्यामुळे थकवा येत असेल हे विचार करून त्याला वाईटही वाटलं आणि त्याच्या भविष्याची काळजीही. तो जाणार होता. मग त्याला असं पाहून पावले थांबली आणि विचार करू लागला, आता जावं की नाही. अभिजित काही क्षण त्याला पाहत राहिला. मग शेवटी न चाहतेही आत आला. करणजवळ येऊन त्याने हळूच आपला हात पुढे करून त्याच्या डोक्यावर ठेवू इच्छित होता, पण मग काही विचार करून थांबला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवलं. उठ, त्याने हाक मारली. भावाचा आवाज ऐकताच तो एकदम डचकून उठला. त्याने जसं अभिजितला पाहिलं तो म्हणाला, मी अभ्यास करत होतो दादा, जाऊन झोप, इथे टेबलवर झोपायची गरज नाही. अभिजितने उत्तर दिलं आणि वळाला. जेव्हा जेव्हा तो त्याला काही घेऊन द्यायचा तो गळ्यात पडायचा नाही. त्यांच्यात असा बॉन्ड नव्हताच, पण तो खुश होऊन दाखवायचा. तो यावेळी काही बोललाच नाही. अभिजितने मान वळून दारात येऊन त्याच्याकडे पाहिलं तर तो पलंगावर जाऊन झोपला होता. त्याला अशा प्रकारे पाहून त्याने दीर्घ श्वास घेतला. त्याला समजत होतं की नोकरीमुळे त्याला थकवा येत होता. पुढे कसा तो परीक्षा देईल, पण त्याने त्याला यावेळी रागवलं नाही. उलट तो तिथून निघून गेला. आपल्या खोलीत येतानाही त्याच्या डोक्यात हेच चाललं होतं. आत्ताच त्याच्या गाडीच्या डाऊन पेमेंटसाठी काही महिन्याची साठवलेली पुंजी लागली होती. असं नव्हतं की दुकानातून पैसे येत नव्हते, पण कमाईही तेवढीच असायची. आता हफ्ते भरायचे होते. जमिनीची कागदपत्रे पूर्ण झाली होती. आता ते सगळे पैसेही द्यायचे होते. घरातही खूप खर्च होत होता. आता काव्याच्या मुलाचं जावळ काढायचं होतं. एक लग्न झालेली मुलगी आणि बहिणीच्या सासरी रीतिरिवाजाच्या नावाने माहेरवर जबाबदारी टाकली जाते. सगळा विचार करत तो जेव्हा खोलीत गेला त्याला पाहून ती उठली. अभिजितचं लक्ष तिच्याकडे गेलं नाही, पण तिचं लक्ष त्याच्याकडे नक्कीच होतं. आलात की अजून दुकानातच आहात, भूमिकाने जाणून बुजून म्हटलं. तिचा आवाज ऐकून तो जणू आपल्या विचारामधून बाहेर आला. त्याची नजर तिच्यावर होती. तो ओसळला, तू पण. तो बोलत काही सामान्य झाला. तिला काही क्षण पाहत राहिल्यानंतर तो आपले कपडे बदलू लागला. भूमिका त्याला पाहत होती. अभिजितने हळूच म्हटलं, भूमिका जर तू जास्त थकलेली नसशील तर एक कप चहा बनवून देशील. त्याच्या आवाजात संकोच होता. नेहमीच तिनेही अनुभवलं होतं. तो विचार करूनच कधी काही बोलायचा. भूमिकाने घड्याळाकडे नजर टाकली. साडीचा पदर कमरेला खोचत तिने केस आवरून आंबाडा बांधत उत्तर दिलं, बनवून देते आज, पण एवढ्या उशिरा चहाची सवय लावू नका, वाईट असतं. ती निघून गेली. अभिजितने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या मनाला समाधान मिळालं होतं. तिच्यासोबत हे जे काही क्षण त्याच्या वाटेला यायचे त्याच्यासाठी एवढंही पुरेसं असायचं. ज्या प्रकारे ती त्याला समजून घ्यायची ते पाहून त्याला आज पुन्हा रागिणीची आठवण आली आणि काही जुने क्षणही. फ्लॅशबॅक. अभिजित लग्नानंतर तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं हेच काम होतं. लग्नानंतर काही वेळाने जेव्हा ती आपल्या घरी गेली होती तेव्हा तिच्या आईने म्हटलं होतं की अजून दिवस चांगले नाहीत, ती थांबेल. अजून ते सोबत जास्त राहू शकले नव्हते. अभिजितला वाटत नव्हतं की रागिणीने थांबावं, पण सासूबाईच्या शब्दापुढे तो काय करू शकत होता. मग तिला दुखापत झाली होती, त्यामुळे येणं लांबणीवर पडलं.
कशी आहेस? जेव्हा वेळ मिळायचा तो तिला फोन करायचा. अजूनही तो हेच करत होता. ठीक आहे, रागिणीचा आवाज आला, जो ऐकून तो म्हणाला, कधी येऊ न्यायला? या आठवड्यात थांबून जा. रागिणीने असं म्हणत जणू तिच्या आवाजात काही उत्साह नव्हता. तो पुन्हा म्हणाला, येण्याचं मन नाही का तुझं? इथे मला तुझ्याशिवाय चांगलं नाही वाटत. काही दिवसातच त्याला तिची सवय झाली होती. अभिजितचं बोलणं ऐकून दुसऱ्या बाजूला आपल्या खोलीत आलेल्या रागिणीने तोंड वेडेवाकडं केलं. किती हलकी हसून म्हणाली, तू पण अभिजित, हद्द करतोस. आधी राहत नव्हतास का? येईल तसंही. तुझ्या घरात सगळ्यांचे सगळे माझ्या मागे पुढे लागलेले असतात. तुझ्या बहिणीला अजूनही शांतता नाहीये. आपल्या सासरी शांतपणे राहू शकत नाही. फोन करून सगळं जाणून घ्यायचं असतं तिला. अरे, तिला खूप आवड होती बहिणीची. वाटत होतं मी तिच्या आधी लग्न करावं, पण मला आधी तिचं लग्न करायचं होतं. अभिजितने स्पष्टीकरण दिलं, ज्यावर ती म्हणाली, अच्छा केलंस लग्न करून दिलं, नाहीतर अजून वहिनी वहिनी करून गळ्यातील घंटी बनून वाजली असती. तिने ज्या प्रकारे म्हटलं अभिजितला आवडलं नाही. त्याला वाटलं रागिणीला सवय नाहीये म्हणून काही बोलत नाही. ती जवळपास 1.5 महिने थांबून जेव्हा आली तिला पाहून सगळे खुश होते. विशेषतः तो नवीन नवीन लग्न झालं होतं. इतका वेळ आपल्या पत्नीपासून लांब राहून मिळणं एक वेगळाच खास अनुभव होता. अभिजित जेव्हा आला तोवर ती झोपली होती, जो पाहून तो हलकाच हसला. थकली बहुंदा. तो कपडे बदलून आपल्या जागेवर आला. काही वेळ घोर पडत राहिला. मग तिच्या जवळ सरकून त्याने मागून तिला मिठीत घेतलं. रागिणीच्या झोपेत व्यत्यय आला होता. अभिजितने हळूच तिला मागून किस केलं तर ती संतापाने उठली. आणि त्याच्यापासून अनोळखी तो हळूच म्हणाला, रागिणी रागिणी. काय आहे अभिजित? तू पण ना, बायको आली नाही की सुरू त्रास देतोयस. रागिणीचा त्रासलेला आवाज ऐकून त्याला अजीब वाटलं. तो थोडा असहज अनुभवून करत मागे सरकला. माफ कर, मला त्रास द्यायचा नव्हता. अच्छा, आता केलास ना तर कर जे करायचं. ती ज्या प्रकारे बोलली अभिजित मागेच राहिला. देशपांडे साहेब. तिचा आवाज त्याला भूतकाळातून वर्तमानात घेऊन आला. तिचा आवाज त्याला केवळ वर्तमानात घेऊन आला नाही, तर त्याचं लक्षही तिच्याकडे गेलं. हो, आता त्याचं लक्ष तिच्यावर गेलं होतं. रागिणीसाठी तो स्वतःहून प्रयत्न करायचा. तेव्हा ती वृत्ती वृक्ष असायची. ती सुरुवातीला जशी होती, जसं त्याच्याशी वागायची, बऱ्याच अंशी तिच्यासारखी वाटायची. पण भूमिकासाठी त्याने कोणताही प्रयत्न केला नव्हता. लग्नाला 3 महिने झाले होते तेव्हा कुठे एकदा तिला बाहेर घेऊन गेला होता. न वेळ द्यायचा, भेटवस्तू तरी कुठे दिल्या होत्या? आणि हे विचारतच आठवलं, तिने त्याची पहिली भेटवस्तू त्याच्या बहिणीला देऊन टाकली होती. पण जे काही होतं कुठे ना कुठे त्याच्या बहिणीचा विचार करून दिल्यानंतर काही ऐकवलं नाही. तिच्या भावात आणि त्याच्यात भांडण झालं, पण तिने काही म्हटलं नाही. तिचं बोलणं चुकीचं नसायचं, पण कोणत्याही नात्यात कधी पकड घट्ट करायची आणि कधी ढिल्ली सोडायची हे तिला माहीत होतं. हो, तिला हे माहीत होतं, समजायचंही. सुमतीबाई तशाच होत्या आजही, पण ती त्यांच्यासोबत खुश होती. त्याआधी तिच्या कुटुंबाला समजून घेतलं होतं तिने, जेव्हा की नातं त्या दोघांच्या दरम्यान जोडलं गेलं होतं. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी तिची नव्हती ही गोष्ट तिला समजायची. त्याने आधी रागिणीवर कधी सक्ती केली नव्हती. कोणासोबत जबरदस्तीने स्वतःला जुळवून घ्यायची तरीही तिला आवडत नव्हतं. तो आपल्या कुटुंबाला सोडू शकत नव्हता. सोडून दिलं असतं तरी ती कुठे थांबणार होती? किती वेगवेगळ्या होत्या त्या दोघी. स्वतःला बिचारी सांगून दुःख दाखवण्यासारखी तिला काही वाटत नव्हतं, म्हणून तो फक्त स्वतः सावरला होता. पण त्याच्यात आता काही तुटलेले भाग होते काही असे तुटलेले जे ती जोडू लागली होती. तिने तोडलं नव्हतं तरी अभिजितने दीर्घश्वास सोडला आणि तिच्याकडे पाहिलं, जी यावेळी अथरून ठीक करत होती. इकडे ये ना. तिचा आवाज ऐकून ती वळून त्याच्या जवळ आली. चहा जास्त गोड झालाय वाटतं. मला वाटलंच होतं, माफ करा. नाही, मी तर जवळ बसवण्यासाठी बोलवतोय. अभिजितने बांगड्यांनी भरलेला तिचा हात पकडून म्हटलं, ज्यावर भूमिकाने डोळे बारीक केले. तो तिच्या बांगड्या पाहू लागला होता. किरमिजी रंगाच्या काचेच्या बांगड्या होत्या, ज्यावर सोनेरी रंगाची छोटी छोटी खडे लावलेली होती. त्या खूप चमकत होत्या, सुंदर दिसत होत्या. आजकाल तुम्हाला जास्त टाइमपास करायची सवय लागलीये, भूमिकाने डोळे बारीक करत म्हटलं. अभिजितचं सगळं लक्ष तिच्या बांगड्यावर होतं. नवीन घेतलीस? तो म्हणाला, ज्यावर ती गोंधळली. मग त्याच्या नजरेचा पाठलाग करून समजली. ओ अच्छा, बांगड्या. तसं काय गोष्ट आहे देशपांडे साहेब, खूप लक्ष केलंय तुमचं. ती हसली. अभिजितने चहाचा कप ओठांना लावून शेवटचा घोट घेतला आणि रिकामा कप टेबलवर ठेवून तिला स्वतःकडे ओढत म्हटलं, जरा नाही, बायको आहेस. 2 क्षण तिच्या हृदयाची धडधड बदलली होती. मग ओठावर हसू फुललं. तिने आपलं हसू दाबत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, मोठे बदललात ना तुम्ही.
बस ना, अभिजित म्हणाला तर ती त्याच्या विषय बदलण्याच्या सवयीवर पुन्हा मोकळेपणाने हसली. त्याच्या खांद्यावरून हात हटवून ती त्याच्यापासून दूर होऊ लागली होती, पण त्याने तिच्या कमरेवर हात ठेवून थांबवले. भूमिकाच्या डोळ्यात जणू प्रश्न होता. आपल्या पापण्या न मिटता तिला पाहत अभिजितने मान हलवली. ती संकोचली होती. तिला हळूच आपल्या जवळ ओढत आपल्या मांडीवर बसवले. तिने ओठ दाबून त्याच्या खांद्यावर हात ठेवले तर तो तिचा हात पकडून आपल्या कमरेला लावत म्हणाला, तुझेच पती आहेत देवीजी. त्यानेही तिच्या शैलीत तिला वेगळ्या नावाने हाक मारून चिडवण्याच्या सुरात म्हटलं. भूमिका जी आत्तापर्यंत ओसाळत होती तिने बारीक डोळे केले. ती थोडी कम्फर्टेबल झाली. तिने हळूच म्हटलं, मग देवताजी, ऐकून चांगले वाटले तुम्हाला. अभिजित हसला. ती आज मोहरी रंगाच्या साडीत होती. अभिजितने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला अजून जवळ ओढत म्हटलं, मी काहीही घेऊन येतो. तुला आवडत नाही, पण कमीत कमी जे स्वतः आवडलं होतं ते तर वापरू शकतेस. त्याच्या बोलण्याने ती गोंधळली. काय अर्थ? अच्छा, तुम्ही कपड्याबद्दल बोलत आहात. हो, ती सवय झाली इथे आता. मग वाटतं आई रागवतील. आणि 1 मिनिट, बोलत तर तुम्ही असे आहात जसं काही आणून दिलं असाल. आणता कुठे कधी काही. आधी तर कारण सांगू लागली, मग ऐकवलंही. हा टोमणं नव्हतं, गोड आवाजातील तक्रार होती. जे ऐकून अभिजित म्हणाला, आवडण्यात खूप फरक असतो. मी थोडा वेगळा आहे. माझी आवड तुला आवडणार नाही. मग त्यापेक्षा चांगलं आहे तू स्वतःच निवड. काय फायदा जबरदस्ती कोणावर लादणे चांगली गोष्ट नाही. चला, एवढी तर समज आहे तुमच्यात. तिने त्याच्याच शैलीत प्रामाणिकपणे उत्तर दिलं, पण पुढच्याच क्षणी बोलून उठली, मी थोडा वेगळा आहे म्हणजे काय अर्थ आहे तुमचा? कसे आहात तुम्ही? आणि आवड निवड? भेटवस्तू कोणी विचारून देतं का? आणि जे विचारून दिलं ती कसली भेटवस्तू? फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. आणि आवडत नाही म्हणूनच तर माझी पहिली भेटवस्तू काव्याला देऊन टाकलीस तू. तोही थोड्या नाराजीने बोलला, ज्यावर ती थबकली. तिने तोंड वेडेवाकडे केले. पहिली भेटवस्तू कधी दिली होती? मग तिने थोडे संकोचाने म्हटलं, खरं सांगू तर माझ्याकडे काही नव्हतंच. इथले दिलेले कोणती दागिने देऊ शकत नव्हते. माझी आई जी दिलीये ते आईकडे शेवटचं होतं. त्यांनी मला देऊन टाकलं म्हणून थोडी आम्ही भावूक आहोत त्यांना घेऊन. साडी बिडी दिली असती तर कमी वाटली असती किंवा काय म्हणून थेट ते पैंजण दिले. तसंही तुम्ही मला राग आणला होता. तिचं कारण जाणून अभिजित काही क्षण काही बोलू शकला नाही. मग म्हणाला, मला सांगायचं ना. आणि काय गरज होती? काय बोलणार तिथे? तुम्हाला कुठे भान होतं आपल्या नवीन नवरीचं? तिने तोंड मारून ज्या प्रकारे म्हटलं, अभिजितच्या ओठावर हसू आलं. माफी सरकार, चूक तर झाली आहे माझ्याकडून. भूमिकाने आधी तर तोंड वाकडे केले, मग त्याच्याच शैलीत स्वतःला हसण्यापासून रोखू शकली नाही. अभिजितची नाराजीही तिच्यावर होती, जी त्याच्या जवळ बसून त्याला सांगू लागली होती, सांगताय काय? ती तक्रार करत होती, मी किती अनकम्फर्टेबल वाटत होते ते नाही दिसते तुम्हाला. मी काव्याला पैंजण दिले, त्यानंतर काही आणलं तुम्ही माझ्यासाठी स्वतःच्या मनाने. जेव्हा आई म्हणल्या तेव्हा साडी आणली होती, तीही निवडून घे. त्या दिवशीही असंच. भूमिकाचं बोलणं शांतपणे ऐकत अभिजितला वेळेचं भान नव्हतं ना. त्याच्या डोळ्यात झोप होती. आता काय बघताय? आले मोठे भान नाहीये. आत्ता असे बघत आहात जसं की किती लक्ष जात असेल माझ्यावर. त्याला स्वतःकडे पाहताना पाहून भूमिकाने नाराजीने म्हटलं. जे ऐकून अभिजितने ओसाळून नजर फिरवली. त्याच्या लाजेवरती एकदम मनमोकळेपणाने हसली होती. तिने हसत त्याचे गाल ओढले. किती क्यूट आहात तुम्ही. अभिजितने ओसाळून तिच्याकडे पाहिलं तर तिने झुकून त्याच्या गालावर किस केलं. ती मनमोकळेपणाने हसली. अभिजितने तिच्या कमरेवर हात ठेवत तिला जवळ केलं. त्याची नजर तिच्या ओठावर येऊन थांबली होती. मग काय आठवलं कुणास ठाऊक, तो थांबला. तिने हसत आपले हात मागे घेतले. सकाळी उशीर होईल, झोपूया. भूमिकाने त्याची नजर अनुभवली होती, म्हणूनच असं त्याचं विषय बदलणं अजीब वाटलं. मग वेळेकडे लक्ष केलं तर वाटलं कदाचित या कारणामुळे तो बोलला होता. अभिजित आपल्या जागेवर झोपला होता. हात मोडून त्यावर डोके ठेवले होते आणि बंद डोळे छताकडे होते. त्याने दीर्घ श्वास घेऊन मान वळवली. तिला शांतपणे झोपताना पाहून हलकासा हसला आणि आपले डोळे मिटले. पण झोप येत नव्हती. कुस बदलताना जेव्हा तो तिच्या जवळ आला त्याने तिला पाहिलं आणि पकडू इच्छित होता. काही विचार करून थांबला, तरीही हात उचलले होते. वाटलं तिला मिठीत घ्यावं, पण पुढच्या क्षणी तो कुस बदलून झोपला होता. कारण घरापासून, ऑफिसपासून घर अशा या आयुष्यात थोडा कंटाळा होता. त्याचं घर ग्रामीण भागात होतं.
त्याला येण्या जाण्यासाठी वेळ लागायचा. आतापर्यंत ट्रेनिंग होती तर थोडा उशिरा जावं लागायचं, पण कामाचे तास वेगळे होते. त्याला घरातून 7:30 पर्यंत लागायचं. येता येता जवळपास 8:30-9 वाजायचे. ऑफिसचं एवढं काम येणं जाणं करून चांगलंच थकायचा, ज्यानंतर रात्री अभ्यास करायची ताकद उरायची नव्हती. अभिजितने बऱ्याचदा घरी यायचा आणि त्याला स्टडी टेबलवर झोपलेलं पाहायचा. कधी उठून द्यायचा, कधी असं सोडून द्यायचा, पण त्याला काळजी वाटू लागली होती. अशा प्रकारे तो आपल्या अभ्यासाला कुठे वेळ देऊ शकेल हे विचार करून. घरात आता शांतता होती. सुमतीबाईंना समाधान वाटलं. दोघा भावांमध्ये सगळं ठीक करत होते, पण एक अंतरही आलं होतं जे त्या पाहू शकत होत्या. अभिजित आणि करण खूप प्रेम दाखवायचे नाही, पण तो मोठ्या भावाकडे काही ना काही संकोचता मागणार. काही घेऊन दिल्यावर खुश होऊन त्याला थँक्यू म्हणणार होता, त्याच्या गळ्यात पडायचा. पण आता असं काही नव्हतं. लहान मुलाला काम करताना पाहून या गोष्टीचं समाधान होतं की तो आपल्या पायावर उभा होता, पण त्याच्या मनात ही गोष्ट होती जी त्रास द्यायची. तरी घरात सगळं ठीक होतं. यापुढे त्या काही बोलत नव्हत्या. आज रविवार होता. करण आज आधी तर भरपूर झोपला. मग नाश्ता करायला खाली आला तेव्हा भावाला पाहून डचकला. अजून 10 वाजता तो उठून थेट खाली आला होता. घे बेटा, आज तर गेला तू. त्याने स्वतःला त्याच्या रागासाठी तयार केलं. अभिजितने एक नजर त्याच्यावर टाकली, मग आईकडे पाहत म्हणाला, या महिन्यापासून हळूहळू गरजेचं सामान घ्यायला लागा विशाल आणि काव्यासाठी. आता राहू दे, यावेळी मोटरसायकल घेतली आहेस, पुढच्या महिन्यात बघू. सुमतीबाईंनी उत्तर दिलं, ज्यावर त्याने मान हलवली. भूमिका चहा नाश्ता घेऊन आली. अभिजितने कप पकडला तर ती करणकडे बघून म्हणाली, तू घेणार का? तो जो आतापर्यंत भावाच्या रागाची वाट पाहत होता त्याने उत्तर दिलं, वहिनी दे ना. तो अजूनही भीतीनेच बसला होता. हल्ला अचानकही होऊ शकत होता. अभिजित नाश्ता करून उठला. निघतो आई, तो म्हणाला. सुमतीबाईची नजर त्याच्यावर आली. भूमिकाने इशाऱ्याने त्याला पाहून काही आठवण करून दिली. आई आणि मी बोलत होतो ती साखळी ठेवून द्या, काही गरज नाही ती मोडायची, आम्ही बघून घेऊ. अभिजित कालच तिने सांगितलं होतं, सुमतीबाईंनी तिला म्हटलं होतं. सुमतीबाई त्याच्याकडे बघून उत्तर दिलं, किती बघशील बाळा, खूप खर्च येईल, आहेत आमच्याकडे, तुम्ही काळजी करू नका. अभिजितचं बोलणं ऐकून मनाला समाधान मिळालं, पण माहीत नाही होतं मुलगा कधी सांगणार नाही. पण यावेळी अनुभव झाला की ते दोघे आता हळूहळू एकमेकांशी मोकळे होऊ लागले होते. भावाला जाताना पाहून करणने सुटकेचा श्वास घेतला आणि शांततेत नाश्ता केला. आज रविवार होता. संपूर्ण आठवड्याची उणीव भरून काढत होता. मित्रासोबत बाहेर राहिला होता तो. आता तो घरी जाऊ लागला होता. पण रस्त्यात कशिश भेटली. तिला पाहताच तो थांबला होता. तीही थांबली. त्याला पाहून हलकीशी हसली. कसा आहेस? हलकी फुलकी बातचीत सुरू झाली, ज्यानंतर ते बाजारातील एक हॉटेलमध्ये बसले होते. वेळ पाहून त्याला भावाची भीती वाटली. याच वेळी तो जेवायला घरी जायचा. रस्ता तोच होता, पण तो उठणार इतक्यात अभिजितने त्याला पाहिलं. त्याने त्याला पाहिलं हे करणनेही पाहिलं, म्हणूनच भीती वाटली. कशिशचा थोडा वेळात निरोप घेऊन घरी पोहोचला. अंगणात हात तोंड पुसणाऱ्या अभिजितवर नजर पडताच भाबरलेला तो करण शोधू लागला होता. भूमिका, जेवण घेऊन आत्ता जायचं, त्याने आवाज दिला. करणचा श्वास घशात अडकला होता, पण तो जेवून गप्प निघून गेला, काही न बोलता. ही गोष्ट आश्चर्याची होती, कमीत कमी त्याच्यासाठी. तो चांगलाच मार खाण्याच्या पूर्ण अपेक्षेत आला होता. अभिजितने त्याला पाहिलं, अगदी स्पष्टपणे पाहिलं होतं, जे त्याने स्वतःही पाहिलं होतं. त्यानंतरही तो असा निघून गेला. तर घाबरत घरी आला होता की चांगल्या प्रकारे मारहाण होईल, पण भावाचं असं न मारणं, अगदी काही न बोलता राहणं त्याला चक्रावून टाकत होतं. या तुम्ही पण जेवून घ्या, भूमिकाने हाक मारली. तिचा आवाज ऐकून आपल्या विचारातून बाहेर येत करण भावाकडे एक नजर टाकून गप्प आला. राहून राहून तो त्याला पाहत होता, या भीतीने की तो काही बोलेल. त्याने स्पष्ट पाहिलं होतं, पण तरीही अभिजितने एकदाही एक शब्द काढला नाही. जेवून तो निघून गेला. करण विचारात पडला. थोड्याच वेळात त्याला जणू आपोआपच उत्तर मिळालं होतं. त्याने म्हटलं होतं एवढंही काही, त्या दोघांमध्ये भांडण होत होतं काय, या कारणामुळे त्याने असं केलं. पण आतापर्यंत तो जेव्हा त्याला सुनवत असे तो सांगायचा की मार खाशील, पण त्याने त्याला मारलं नाही. नाहीतर बोलायचा कमी आणि द्यायचा आधी. करण तोंड वेडेवाकडे करत स्वतःशीच पुटपुटला, एकदा बोललो आम्ही तर इतकं लागलं यांना, आम्हाला जेव्हा बघावं तेव्हा मारत झोडत असतात, यांना काही नाही. अभिजितचं काही न बोलणं कुठे ना कुठे चलतही होतं.
अजिबच वाटत होतं त्याला. तो खरंच हे विचार करत होता, पण एवढ्याशा गोष्टीवर भावाचं शांत होणं चांगलंही वाटत नव्हतं. स्वतः जेव्हा बघावं तेव्हा सुनवतात, मारत पण होते तेव्हा चालत होतं यांना. आम्ही एकदा काय बोललो तर लागलं. जोपर्यंत ऐकत राहा तोपर्यंत चांगलं वाटतं. करण स्वतःशी पुटपुटला. अभिजितने सकाळी त्याच्या उशिरा उठण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला कशिश सोबत पाहून तो टोकायचा प्रयत्न यासाठी करायचा, जेणेकरून रागिणीच्या वेळी जी चूक त्याच्याकडून झाली ती त्याच्या लहान भाऊ या वयात न करो. त्याची बोलणी टोचणारी होती. तो दुर्लक्ष करत होता, पण वाईट तर वाटायचं. भूमिकाचं बोलणं ठीक होतं, त्याला सतत टोचायची सवय चुकीची आहे. मग आज त्याने तेच केलं, पण मनात तेच चाललं होतं. तिला आवडायला लागला होता. रागिणीची गोष्ट होती म्हणूनच तो रोखत होता कशिशसोबत जास्त मिसळण्यापासून. आणि तो भाऊ होता ज्याने त्याला रागिणीच्या नावाचा टोमणा मारला होता. दुकानात आला. शंकर त्याच्या आल्यानंतर निघू लागला. अभिजितने त्याला पाहिलं. तो आज त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. तर त्याने विचारलं, बोला मालक, मला थोड्या पैशाची गरज आहे, त्याने अडखळत म्हटलं. अभिजित त्याच्याकडे पाहत राहिला. त्याने विचारलं, किती? मालक, 20,000 रुपये. ते काय आहे ना, फ्रीज घ्यायचे, खूप उकडा आहे. आई कधीपासून सांगते, तुम्ही माझ्या पगारीतून कापून घ्या, शंकरने संकोचाने म्हटलं होतं. काम करणार मागणार माणूस स्वतःला लहान अनुभवतो, त्यानंतरही तोंड उघडून सांगतो, जे सोपं नाही हे तोही समजायचा. त्याला शंकरला पाहून आपली एक झलक आठवली. त्याने दुकानाची तिजोरी उघडून काही पैसे काढले आणि मोजून त्याच्याकडे वाढवले. हे 8,000 आहेत, उरलेले मी पाठवून देईल तुझ्या नंबरवर. ठीक आहे, चालेल. हो हो, धन्यवाद मालक. शंकरने मनापासून आभार मानले, जे ऐकून तो हलकासा हसला. एक वेळी स्वतः असाच होता, म्हणूनच त्याने त्याला ठेवले होते. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि डोके खुर्चीला टेकून डोळे मिटून बसला. करणबद्दलच त्याच्या डोक्यात चाललं होतं. त्याच्या नकारानंतरही तो कशिशला भेटायचा आणि वारंवार भेटायचा. काय त्याला माहीत नव्हतं सगळं? रागिणीच्या आते बहिणीची मुलगी होती ती. तो सगळं जाणत होता. तो कशा सावरण्याचा प्रयत्न करत होता, पण मग जो त्याच्या केल्याशिवाय त्याला टोमणं मारू शकत होता, तो काय विचार करेल? अभिजित आपल्या ठरलेल्या वेळेवर घरी आला. आज जेव्हा आला तो बाहेर होता. व्हरांड्यात फेऱ्या मारत अभ्यास करत होता. हातात एक वही होती. अभिजित त्याच्याकडे न बघता चालत होता. ज्याला लक्षपूर्वक पाहत करणने वाईट तोंड केलं. मी बाहेर गेलो होतो तेव्हा रस्त्यात भेटली होती ती. त्याने न पाहताच स्पष्टीकरण देणं गरजेचं समजलं, जे ऐकून पुढे जाणाऱ्या अभिजितने उत्तर दिलं, ज्ञान आहेस तुला, ज्याला भेटायचं, ज्याच्यासोबत राहायचं ती तुझी मर्जी. आई बाबा नाही आहोत आम्ही तुझे, की आम्हाला उत्तर देणं तुला गरजेचं आहे. त्याने ज्या प्रकारे म्हटलं होतं आणि पुढे निघून गेला होता. करणला खूप वाईट वाटू लागलं. त्याने पहिल्यांदाच असं म्हटलं असेल. तो तोंड मारून म्हणाला, बाप स्वतःच बनवून राहायचे आणि आता यांना आठवलंय, नेहमी सुनवत राहायचे, हे करू नको ते करू नको. स्वतः सवय लावली सांगायची, आता जेव्हा सांगतोय तेव्हा पण रुबाब दाखवत आहेत. तो चिडलेला दिसत होता, पण खरंच तर त्याला वाईट वाटत होतं. त्यालाही कुठे ना कुठे सवय झाली होती. तो त्याला अशा प्रकारे दुर्लक्ष करत नव्हता जसं आज केलं होतं. तो आता इच्छूनही आपलं लक्ष अभ्यासावर लावू शकत नव्हता. डोक्यात भावाच्या गोष्टी चालल्या होत्या. अभिजित खोलीत आला तशी त्याच्यावर नजर पडली. त्याने दीर्घ श्वास घेतला. भूमिका ज्या प्रकारे त्याच्याकडे पाहत होती, एवढं तर समजलं होतं की तिने त्याचं बोलणं ऐकलं होतं. मी तुम्हाला म्हटले होते की त्यांना रागवायची गरज नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्या आयुष्यातून स्वतःला बेदखल करा. काळजी घेण्याची गरज लहान मूल नाही येतो. आणि तू राहू दे भूमिका. त्याने तिच्या बोलण्याला ज्या गंभीरतेने छेद दिला त्यानंतर ती इच्छूनही काही बोलू शकले नाही. आता कुठे समजलं होतं दोघा भावामधील वाढलेल्या अंतरामुळे तिची सासू का चिंतेत होती. भावाभावातील दुरावा आणि वाढता ताण अभिजित कसा पेलणार? या आव्हानामध्ये भूमिका आणि अभिजितचं नातं किती घट्ट होईल, जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की पहा. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.